हाय हॅलो नमस्कार, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत म्हणजे मालवणी पद्धतीची मऊ लुसलुशीत अशी आंबोळी। तर आंबोळी बनवण्यासाठी त्याचं प्रमाण प्रॉपर पाहिजे असतं। तर इथे जे मेजरिंग कप आहे त्याने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तर 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ हे त्याचं प्रमाण आहे। म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला जसे बनवायचे जेवढे बनवायचे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर 3 वाट्या तांदूळ घेतले आणि त्याच मेजरिंग कपने आपण 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत। तर उडदाची डाळ घेतली आहे इथे आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे 2 चमचे मेथी दाणे। तर 2 चमचे मेथी दाणे घेतलेत। आता आपण हे सर्व जे साहित्य आहे ते स्वच्छ असं 3-4 वॉशने धुवून घेणार आहोत। म्हणजे एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे 3 ते 4 वॉशमध्ये। आणि हे तुम्ही वेगवेगळं सुद्धा भिजत घालू शकता किंवा एकत्र सुद्धा भिजत घालू शकता। मी एकत्र भिजत घालते। तर अशा प्रकारे 3 ते 4 वेळा छान असं धुवून घेतलेलं मी। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे 4 ते 5 तासासाठी। ॲटलिस्ट 5 तास तरी ते भिजले पाहिजे। तर अशा प्रकारे हे मी आता त्याला ठेवून देणार आहे। तर आता हे मी दुपारी घातलेले भिजत म्हणजे 1-1:30च्या सुमारास भिजत घातलेले आणि आता वाजलेत रात्रीचे 8। तर मी आता हे आंबवण्यासाठी ठेवायचं आहे पीठ, म्हणून मग हे मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे। तर अशा प्रकारे मिक्सरला छान असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। म्हणजे त्यामध्ये बारीक म्हणजे असे दाणे दाणे नाही राहिले पाहिजे। पीठ आणि उडदाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे वाटले गेले पाहिजे। आणि थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। गरम पाणीच वापरायचं आहे वाटण्यासाठी। तर हे आता असं वाटून झालं आहे। मी छान हाताने सगळं मिक्स केलं आहे आणि आता आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे रात्रभर। आता हे रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलेलं सकाळी आता 7:30-8च्या दरम्यान आपलं हे पीठ असं छान प्रकारे आंबून आलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर बघा आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। काहीच मी त्यामध्ये केलं नव्हतं, फक्त मी वाटलेलं आणि तसंच ठेवून दिलेलं आणि त्यावर गरम कपडा घातलेला होता। तर काय म्हणजे आमच्याकडे अशी सुद्धा पद्धत आहे की कांदा जो आहे त्याला छान असा भाजायचा असतो आणि मग तो सुद्धा त्यामध्ये ठेवायचं, त्यावर थोडंसं तेल घालतात, ते सुद्धा आंबण्यासाठी ती सुद्धा एक प्रक्रिया केली जाते। पण मी काहीच करत नाही, असंच डायरेक्ट ठेवून देते। तर आता हे आपल्याला छान असं मीठ घालायचं आहे, छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाणी जर वाटत असेल की थोडंसं घट्ट झालेलं आहे किंवा जाड झालं आहे तर थोडंसं पाणी ॲड करू शकता। आणि छान असं मिक्स करून झालं की इथे मी भिडं ठेवलं आहे गरम करण्यासाठी। भिडंसुद्धा छान गरम झालं पाहिजे। अगदी व्यवस्थित भिडं गरम झालं असेल तर आंबोळ्या छान अशा येतात। तर इथे भिडं छान असं गरम झालेलं आहे, त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तर जो मी ब्रश दाखवला त्या ब्रशने मी तेल लावते। तुम्ही कांद्याने सुद्धा तेल लावू शकता, ते सुद्धा एक छान प्रक्रिया आहे तेल लावण्याची। आणि त्यावर आपल्याला थोडं थोडं असं बॅटर घालून छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे। आणि एक 2 मिनटं झाल्यानंतर वरचा जो लेअर आहे तो असा छान असा कोरडा होतो। म्हणजे जे लिक्विडी बॅटर असतं ते छान असं कोरडं होतं। ते कोरडं झालं की आपल्याला आंबोळी जी आहे ती पलटी मारायची आहे। तर पलटी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी आपल्याला आंबोळी हे करून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपली आंबोळी रेडी आहे। मी इथे दुसरी आंबोळीसुद्धा घालते आहे करायला आणि पुन्हा सेम तीच प्रोसिजर करायची आहे। आणि इथे आपल्या आंबोळ्या छान अशा रेडी आहेत। तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, सकाळी नाश्त्याला चहाबरोबर, चटणीबरोबर किंवा छान असे उसळ वगैरे असतात। तर मी आज काळ्या वाटाण्याची उसळ केलेली होती। तर इथे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी अप्रतिम लागते। तर आमच्या मालवणमध्ये आंबोळी हा प्रकार प्रचंड केला जातो आणि खूपच छान लागते। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।